ठाण्यात पुन्हा घुमणार टोईंग व्हॅनचा आवाज. अनधिकृत वाहने पार्क करणाऱ्या, कारवाई करणाऱ्या टोईंग व्हॅनचा आवाज पुन्हा ठाण्यात घुमणार आहे. गेल्या 6 महिन्यापासून बंद असलेले टोईंग व्हॅन पुन्हा सुरू होणार आहे. ठाणे वाहतूक उपायुक्त कार्यालय परिसरात उपायुक्तांचा सहभाग असलेल्या त्रिसदस्यीय समितीने 20 टोईंग वाहनांची चाचणी घेऊन त्यांना वाहने टोईंग करण्याची परवानगी दिली आहे. एकूण 27 वाहने टोईंगचे काम केले जाणार आहे. ठाणे शहर वाहतूक विभाग कार्यालय परिक्षेत्रामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून रस्ते, पदपथावर अनधिकृतपणे वाहने पार्क करणाऱ्या वाहनांना टोईंग करणारी यंत्रणा बंद होती. टोईंगच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि वाहने टोईंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अरेरावी आणि गुंडगिरीच्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीमुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. आता त्यामध्ये अधिक पारदर्शकता आणून ती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी 2 जून रोजी ठाणे येथील वाहतूक विभागाच्या उपायुक्त कार्यालयात परिसरात 20 टोईंग व्हॅनची चाचणी घेण्यात आली. उर्वरित 60 टोईंग व्हॅनची लवकरच चाचणी घेऊन अनधिकृत पार्किंग करणाऱ्या गाड्या उचलण्याकरिता ठाणे शहर वाहतूक विभागाच्या परिक्षेत्रात फिरवण्यात येणार आहे. त्यामुळे स्टेशन, बाजारपेठा, पदपथ यांसारख्या ठिकाणी नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क करणाऱ्यांना दणका बसणार आहे. टोईंग व्हॅन मागच्या 6 महिन्यापासून आपल्याकडे आपण बंद केल्या होत्या. त्याला सीसीटीव्ही आणि त्याचे मेगाफोन्स वगैरे कार्यरत नव्हती. काही लोकांच्या भरपूर तक्रारी होत्या. जानेवारी एंडला आपण त्यांच्याबरोबर करार करून त्या 1-2 दिवस हे केल्या आणि नंतर तक्रारीत वाढ झाली, त्याच्यामुळे आपण तात्काळ लगेच बंद केल्या होत्या. पण आत्ता त्याच्यात पारदर्शकता आणण्यासाठी, टोईंग व्हॅनची जी कारवाई आहे त्याच्यात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आपण टोईंग व्हॅनवर सीसीटीव्ही माउंट केलेले आहेत आणि मेगाफोनही त्याचा सगळ्या मेगाफोन्स चालू आहेत की नाही त्याची आत्ताच आपण पूर्ण इन्स्पेक्शन केलेलं आहे. इन्स्पेक्शन कमिटीत मी, माझे ACP आणि PI ॲडमिन या 3 जणांच्या कमिटीने त्याचं इन्स्पेक्शन केलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने CCTVमध्ये 10 दिवसाचं फुटेज राहणार आहे. ते CCTV त्या जे क्रेन मालक आहेत त्यांच्यासाठी ते अवेलेबल करण्यात त्यांना ॲक्सेस दिलेला आहे. आणि आपलं जे कंट्रोल रूम आहे ठाणे पोलीस ट्रॅफिक पोलीसचं जे कंट्रोल रूम आहे तीनाथ नाका या ठिकाणी त्याचं लाईव्ह आपण फीड्स घेणार आहोत आणि त्याचे 10 दिवसाचं फुटेज आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. वारंवार त्याच्याही तक्रारी प्राप्त होत्या. त्याच्यामुळे उद्या आपण त्यांची ट्रेनिंग सेशन घेत आहोत की लोकांबरोबर सौजन्याने कसं वागावं, आपण कसं राहावं. आणि जर कुणी गुटखा खातानी, पान खाऊन किंवा दारू पिऊन जर अशा प्रमाणाचं व्यसन करून जर कुणी क्रेनवर कर्मचारी काम करत असेल तर त्या क्रेनचं तात्काळ परवाना रद्द करण्यात येईल. फक्त त्यासाठी आपल्याला प्रॉपर एव्हिडन्सेस लागतील आणि ते केलं का आपण त्याची पुढील 6 महिन्यासाठी किंवा 2 वर्षासाठी किंवा कायमस्वरूपी त्याच्याबरोबरचा करार आहे आपण त्याला रद्द करू. सर, पण वारंवार आपल्याला फुटपाथवर पार्किंग झालेली, फुटपाथच्या साईडला नो पार्किंगच्या बोर्डच्या खाली पार्किंग झालेली, 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, याची आपल्याला वारंवार तक्रारी प्राप्त होतात. पण आपण त्या ठिकाणी जाऊन ई-चलन मार्फत त्यांच्यावर कारवाई करतो, अनाऊन्समेंट करतो, पण त्याचा कोणत्याही प्रकारे परिणाम होताना दिसून येत नाही. त्यासाठी टोईंग व्हेकल्स आपण चालू करत आहोत की पहिले आपण फुटपाथ क्लिअर करणार आहोत आणि जे नो पार्किंगचे बोर्ड्स आहेत त्याच्या खाली आणि नंतर जे रस्ता सामान्य रहदारीच्या अडथळा ठरत असतील अशा वाहनांना टो करण्याबाबत कारवाई करणार आहोत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण घोडबंदर रस्त्यावर सर्वकष स्वच्छता मोहीम.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महानगरपालिकेने 3 आणि 4 जून रोजी संपूर्ण घोडबंदर रस्त्यावर सर्वत्र स्वच्छता मोहीम डीप क्लीन ड्राईव्ह हाती घेतली आहे. मुख्य रस्ता, सेवा रस्ता, दुभाजक, चौक अशा सर्व ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी या मोहिमेस सुरुवात झाली. बुधवारी सकाळी ही मोहीम सुरू राहणार आहे. 4 भागात रस्त्याच्या सफाईचे नियोजन. महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत घोडबंदर रोडवर दुतर्फा सर्वकष स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले. कापूरबावडी ते पाटलीपाडा, पाटलीपाडा ते हायपरसिटी, हायपरसिटी ते नागला बंदर ते गायमुख असे या रस्त्याचे 4 विभाग करण्यात आले असून त्या प्रत्येक विभागासाठी समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. प्रत्येक विभागासाठी समन्वयक अधिकाऱ्यासोबत सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता आणि स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण घोडबंदर रोडच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या मोहिमेत मुख्य रस्ता, सेवा रस्ता, दुभाजक या ठिकाणी कचरा काढणे, ड्रेनेज उचलणे, दुभाजक स्वच्छ करणे, नाले आणि गटारातील गाळ उचलणे, रस्त्याची साईड पट्टी स्वच्छ करणे, झाडांच्या कापलेल्या फांद्या उचलणे आदी कामे करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि कर्मचारी त्यात सहभागी झाले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. 500 सफाई कामगारांचा सहभाग. या मोहिमेत पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत उद्यान विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रभाग समिती, MMRDA, MSRDC, मेट्रो यांनीही सहभाग घेतला आहे. सुमारे 500 सफाई कामगार, 15 डंपर, यांत्रिक सफाईच्या दोन्ही मशीन्स या मदतीने हे मोहीम हाती घेण्यात आली आहे. उपायुक्त मनीष जोशी आणि दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले आणि सुधीर गायकवाड यांच्यावर समन्वयाची जबाबदारी असून आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त सोनल काळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या विभागातील सर्व स्वच्छता अभियानात सहभागी झाले आहेत. दिव्यात अनधिकृत बांधकामावर हातोडा. दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव यांच्या आदेशानुसार परिमंडळ 1 कडून सदरची कारवाई दिवा प्रभाग समितीचे नवनिर्वाचित सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांनी दिवा शहरातील प्रभाग 28 मध्ये कारवाई केली. दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली आज अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज दिनांक 2 जून 2025 रोजी दिवा प्रभाग समितीच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या इमारतींचे गॅस कटरच्या साहाय्याने कॉलम तोडण्यात आले. तसेच अनधिकृत इमारतीचे स्लॅब गॅस कटरने तोडण्यात आले. सदरची कारवाई शिवप्रसाद नागरगोजे सहाय्यक आयुक्त दिवा प्रभाग समिती यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली यंत्रसामुग्री सहाय्याने पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामावर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. वर्तक नगरात 9 लाखांची घरफोडी. सेफ्टी डोअर लावून घर सुरक्षित नसल्याचा प्रकार ठाण्यातील सावरकर नगरमध्ये समोर आला आहे. लोखंडी सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दिवसाढवळ्या 9.25 लाखांचे सोने चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावरकर नगर येथील टोनी मेन्शन बिल्डिंगच्या 5व्या मजल्यावर राहणारे परमिंदर चोपडा यांच्या घरी शुक्रवारी चोरी झाली. त्यांनी दिलेल्या तक्रारीत 30 मे रोजी ते आणि पत्नी दोघे कामाला गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे सेफ्टी डोअर आणि आतील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर उघडले व त्यातून चांदीचे दागिने ठेवलेला चौकोनी स्टीलचा त्याला कुलूप असलेला डबा घेऊन पोबारा केला. यामध्ये चोरट्याने रोख 10,000 रुपयांसह 2.25 लाखांचा नेकलेस, 2.25 लाखांच्या 4 नग बांगड्या, 1,30,000च्या 7 सोन्याच्या बांगड्या, 1 लाखाच्या 2 सोन्याच्या चैन, 78,000च्या सोन्याचा 1 नेकलेस, 25,000चे कानातले झुमके, 25,000ची सोन्याची 1 मांगटिका, 22,000ची नथ, 28,000चे बदाम आकाराचे सोन्याचे पेंडल, 7,000चे बदाम आकाराचे सोन्याचे पेंडल,
10,000चे सोन्याचे 2 शिक्के, 10,000चे नाकातील मुरणी 5 नोट, 1,000ची चांदीची अंगठी, 15,000चे चांदीचे पैंजण, 1 जोडी, 3,000च्या पायाच्या बोटातील 3 जोडवे आणि 10,000चे चांदीचे 10 सिक्के असा ऐवज चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.